आपल्याला आपल्या आवडत्या एखाद्या हिरोचा किंवा कुठल्या सेलिब्रिटीचा साधा फोटो जरी मिळाला तरी आपण खुश होतो। मग विचार करा, जर तुम्हाला तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीचा फोन आला तर? आणि हे खरं घडलंय। छत्तीसगड मधल्या गरियाबंदच्या मनीष बीसी या तरुणाला चक्क जगप्रसिद्ध आणि क्रिकेटच्या विश्वात टॉप 5 रँकवर असलेला विराट कोहली याने फोन केला। फक्त विराटच नाही तर एबी डिव्हिलियर्स, यश दयाळ आणि रजत पाटीदार यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधला। आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, विराट कोहली एका साधारण मुलाला कॉल का करेल? तर याच्या मागचं कारण असं आहे की रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीम मधल्या बॅट्समॅन रजत पाटीदार याचं जुनं सिम कार्ड खूप दिवसांपासून वापरत नसल्यामुळे कंपनीने ते नवीन ग्राहकाला देऊन टाकलं आणि ते खरेदी केलं मनीषने। त्याने त्यावर व्हॉट्सअप ओपन केलं आणि डीपीला त्याला रजत पाटीदारचा फोटो दिसला। सुरुवातीला एक टेक्निकल प्रॉब्लेम असेल म्हणून त्याने दुर्लक्ष केलं, मात्र काही दिवसांनी त्याला अननोन नंबर्सवरून कॉल येऊ लागले। मी विराट बोलतोय, मी यश दयाळ, मी एबी डिव्हिलियर्स। मनीषने मित्र थट्टा करत असेल म्हणून दुर्लक्ष केलं। त्यावर आम्ही MS धोनी आहोत असं बोलत त्याने फोन ठेवला। तब्बल 28 जून ते 15 जुलैपर्यंत हे चालू राहिलं आणि शेवटी रजत पाटीदारने स्वतः फोन केला। मी रजत पाटीदार बोलतोय, हे माझं सिम आहे, कृपया मला परत करा। याची देखील मनीष आणि त्याच्या मित्र हेमराज याने खिल्ली उडवली। पण जेव्हा 10 मिनिटात खरोखर पोलीस आले तेव्हा त्यांना दोघांना घडलेला प्रकार समजला आणि त्यांनी ते सिम कार्ड परत केलं। मात्र या घटनेमुळे मनीष आणि हेमराज यांना आवडत्या क्रिकेटरशी बोलण्याची संधी मिळाली। इंग्लंडवरून विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेतून एबी डिव्हिलियर्स यांचा फोन आल्यामुळे मनीष हा अख्ख्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनलाय।